पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर तालुक्यामधून माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना समोर येते. पत्नी सोडून गेल्याच्या रागामधून एका पित्यानं स्वतःच्या 3.5 वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून केलाय, तर 5 वर्षांच्या मुलाला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नशीब बलवत्तर म्हणून हा मुलगा बचावलाय. आळेफाटा परिसरातली ही घटना आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. सागर शिंदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मोशी इथला तो रहिवासी आहे. आरोपीची पत्नी 6 महिन्यांपूर्वी घर सोडून गेल्याच्या नंतर तो 2 लहान मुलांच्या सोबत राहत होता. कौटुंबिक तणाव आणि मानसिक चिडचिड यामधून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय. नाझीब मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत. नाझीब, गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न खरं तर पडतो. पुन्हा एक नवी घटना. ही सुद्धा घटना अतिशय चिंताजनक आहे, कारण पती आणि पत्नींमध्ये वाद होणं हे काही नवीन बाब नाहीये. भांड्याला भांडं जे आहे ते कौटुंबिक याच्यामध्ये लागतच असतं. तसंच काहीसे वाद या पती पत्नीमध्ये झालेला होता. पत्नी काही दिवसांपासून सोबत राहत नाहीये, याचा राग जो आहे तो सागर शिंदे यांनी आपल्या मुलगा आणि मुलीवरती या ठिकाणी काढलेला आहे. सागर शिंदेनं काल घरात सांगितलं की मी मित्रांकडे यांना घेऊन चाललेलो आहे आणि थेट मोशीमधून तो जुन्नर तालुक्यातल्या आळेफाटा या ठिकाणी गेला. निर्जन स्थळी त्यानं गळा दाबून या दोघांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सुदैवाने मुलगा जो आहे तो या ठिकाणी बचावला. मुलगी मात्र या ठिकाणी त्यामध्ये तिचा जीव गेलेला आहे. मुलगा सकाळी रात्रभर तो त्याच निर्जनस्थळी होता. सकाळी पहाटे लोक जे शतपावलीसाठी आले त्यांना त्यानं याबद्दल सांगितलं आणि मग या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. जो बाप आहे, जो निर्दयी बाप आहे, त्याला आता अटक करण्यात आलेली आहे आणि पुढचा तपास सुरू आहे. नेमका वाद या दोघांचा पती पत्नीचा कशावरून झाला होता आणि हे एंड जो आहे या घटनेचा कसा झाला याचा सगळा उलगडा या ठिकाणी होणार आहे. परंतु ही चिंतेची बाब आहे. पती पत्नीमध्ये असे वाद होत राहतात आणि त्याच्यातून या 2 मुलांवरती ही वेळ आलेली आहे. अगदी नाझीम, धन्यवाद तुर्तास सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.